नमस्कार. महात्मा गांधी जयंती निमित्त आज आपण महात्मा गांधींचे विचार आणि सद्यस्थिती या विषयावर बोलणार आहोत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गांधीवादी विचाराचे ज्येष्ठ, ज्यांना गांधीवादी विचारवंत म्हटलं जातं, असे गुल्हासदादा पवार आपल्याकडे आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले आलेले आहेत. यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर दादा, पहिल्यांदा तुम्हाला विचारतो की गांधींचे विचार आजच्या काळात आपल्याला किती संयुक्तित होत आहेत आणि आजच्या राजकारणावर त्याचा काही फरक पडतोय का, समाजकारणावर त्याचा काही फरक पडतोय का, की कितपत आजचे ते विचार आपल्याला मॅच होऊ पाहतात? काही विचार असे असतात की ते कधीच मरत नाहीत. म्हणजे आजची परिस्थिती, कालची परिस्थिती, उद्याची परिस्थिती असा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचं कारण सांगतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी हे वैश्विक मानवतेचे पुरस्कार आहेत. वैश्विक मानवता आणि वैश्विक मानवता ही काळाची सातत्यानं पूर्वी होती, आज आहे, उद्या ही गरज आहे. ती गरज आहे. जग बदलत जाईल, विज्ञान वेगवेगळे येईल, अनेक गोष्टी घडतील, अतिशय विज्ञानाचं कदाचित व्यापक रूप येईल, निसर्ग बदलेल, माणसं बदलतील. पण वैश्विक मानवता ही मानवता हा विषय जो आहे, भावना हा जो विषय आहे, माणुसकी हा जो विषय आहे, क्षमाशीलता हा जो विषय आहे, अहंकार जो विषय आहे, अहंकारातून निर्माण होणारे जे सगळे दोष आहेत त्यातून युद्ध निर्माण झालं. गांधी काय आणि यावेळी योगायोग कसा आला बघा. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे, जागतिक अहिंसा दिन आहे. त्या दिवशी विजयादशमी आहे आणि आपल्या देशामध्ये शस्त्राचं पूजन करतात. 40 किंवा 42 वर्षापूर्वी असाच प्रसंग आला होता आणि 2 ऑक्टोबरला दसरा आला. कालच मी ह्या विषयावर बोलत होतो. आणि रावसाहेब पटवर्धनांनी आणि अच्युतरावांनी संघशक्ती नावाचं एक साप्ताहिक नगर जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं. ते पुढं बाळासाहेब भारद्यांनी जवळजवळ त्यांच्या हयातीत पूर्णपणे सांभाळलं. नगरमधलं ते प्रसिद्ध व्हायचं. नाव होतं संघशक्ती. आणि 2 ऑक्टोबरला जेव्हा गांधीजी दसरा एकत्र आला, मी आणि माझे मित्र धनंजय थोरात त्यांच्याकडे बसलो होतो. थांबा म्हणलं, एक 15 मिनिटं मी लिहितो, जरा आग्रलेख उद्याचं लिहितो. तुम्ही म्हणलं कुठला? संघशक्तीचा महाराज. उद्या 2 ऑक्टोबर आहे, दसरा पण आहे आणि गांधी जयंती आहे. तर काय लिहिताय म्हणलं. त्यांनी शीर्षक लिहिलं होतं, शस्त्र ही पूजनीय आहेत काय. काय गंमत आहे. 40-42 वर्षापूर्वी, आता मला नक्की साल आठवत नाहीत, पण असा कधी कधी काळ येतो की तो म्हणते 2 ऑक्टोबरला दसरा आहे. आणि मग त्यांनी गांधींच्या हातामध्ये भगवद्गीता नेहमी असायची. फार सुंदर सांगितलं त्यांनी. आणि काही घडलं की लोक म्हणतात महाभारत घडलं. असं जर झालं नसतं तर महाभारत झालंच नसतं वगैरे वगैरे, असं आपण म्हणतो. कशामुळे झालं तर श्रीकृष्णाने शिष्टाई करण्याचा, तडजोड करण्याचा, म्हणजे युद्ध न करता समजावून सांगून समेट घडण्याचा शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केला. इतका प्रयत्न केला की राज्य नको, अर्ध राज्य नको, काही नको, 5 गावं द्या पांडवांना, 5 गावं. दुर्योधन म्हणाला सुईच्या अग्रावर देखील, म्हणजे सुईच्या टोकावर देखील इतकी जमीन येणार नाही, ती सुद्धा यांना मिळणार नाही. इतका अहंकार गेला. अहंकारातून शेवटी शिष्टाई सफल झाली आणि मग शेवटी कर्तव्य म्हणून युद्ध कर हे कृष्णाला सांगावं लागलं. म्हणाले फार सुंदर अग्रलेख मला अजूनही आठवते. 40-42 वर्षापूर्वीचा आहे. आणि मग युद्ध झालं. युद्ध झालं, काय झालं नंतर ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण युद्ध टाळता आलं असतं, असं भगवद्गीतेचं मूळ सार. म्हणजे आता त्या प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेवटी म्हणजे पुरुषोत्तम योग आहे, भक्तियोग आहे, साधना खूप आहे, कर्तव्य म्हणजे कर्मयोग आहे. पण ते शेवटी मग म्हणाले की तुम्हाला कर्म करायचंय. अर्जुन तयार नव्हता, पण त्याला कर्तव्य आणि कर्म यातून त्यांनी महत्व सांगितलं. आणि ते करत असताना करता तू नाही अशी मनात भावना घेणारी फार सुंदर फिलॉसॉफी सगळी त्या अग्रलेखात त्यांनी केली. आणि मग तो अग्रलेख त्यांनी लिहिला, तो खूप गाजला त्या काळामध्ये. तर शस्त्र ही पूजनीय आहेत, पूजा करा, पण त्याला वापर शक्यतो करूच नका. ते खरं गीतेचं तत्वज्ञान त्यांनी त्यांचं सांगितलं. आणि मग ते म्हणाले की पुढे त्यांनी सार असं लिहिलं होतं की पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. 1915ला गांधी भारतात आले. त्या अगोदर दक्षिण आफ्रिकेत होते. 1907ला सत्याग्रह प्रथम केला गांधींनी जगातला, म्हणजे त्यांचा सत्याग्रह. 1913 महिलाचा सत्याग्रह, त्याचं नेतृत्व कस्तुरबा गांधींनी केलं. जगातली पहिली महिला दक्षिण आफ्रिकेत 1913 साली. हे सगळं त्यामध्ये लिहिलं. सत्य आणि अहिंसा याचं महत्व त्याने दिलं.
आणि मग त्या अग्रलेखाचा समारोप केला. तर ते म्हणाले की पहिलं महायुद्ध झालं, अहिंसेची टिंगलच झाली. दुसरं महायुद्ध होईपर्यंत मी अहिंसा सगळ्या जगाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. बऱ्याच लोकांनी ती आवडली, पटली, स्वीकारली. पण तरी देखील काही लोक युद्धपिपासू होते. पण जेव्हा 1945 नागासाकी आणि हिरोशिमा यांच्यावर अणुबॉम्ब पडला, जो आईन्स्टाईननी निर्माण केलेला होता, आणि लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले, कोट्यावधी लोक विकलांग झाले, अनेक वर्ष आजाराला आणि याला कुपोषणाला वगैरे कारणीभूत झाले. जगाने जेव्हा हे पाहिलं तेव्हा मात्र ज्यांना अहिंसेचा अर्थ कळत नव्हता त्यांना हिंसेचा अनर्थ कळला, आणि हिंसेचा अनर्थ कळल्यानंतर माझ्या अहिंसेचा अर्थ कळला. लिहिले गांधी अग्रलेखात. म्हणून तुम्हाला मी सांगतो की अहिंसा ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे, आणि मानवता ही काळाची गरज आहे. आणि त्या दोन मूल्यांच्या म्हणजे मानवता, समता, स्वातंत्र्य वगैरे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला. अन टू दी लास्ट गांधींचं एक वाक्य होतं, तेही त्यांनी दिलं होतं, लास्ट मॅन टू बी दी फर्स्ट मॅन. गांधींचं प्रत्येक वाक्य होतं लास्ट मॅन टू बी दी फर्स्ट मॅन, शेवटचा माणूस. त्यातून अंत्योदयाची कल्पना निर्माण झाली. जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य खरं नाही, हे गांधींचे वाक्य होते. तेव्हा हे चिरकाल आहे, हे कधीही न संपणारं सत्य आहे. वैश्विक मानवता ही काय, त्यांचं ते जग हसतं अजूनही, पण विनोबा त्याच कल्पनेचे होते. शेवटी जगाला तिथंच यावं लागेल, सीमा नसलेलं जग असं निर्माण व्हावं, म्हणजे कोणत्याही देशाची सीमा संपुष्टात व्हावी. म्हणून हे विश्वाची माझी गरज. विनोबा म्हणायचे जय जगात, सभा संपली का म्हणायचे जय जगात. आणि तुम्हाला गमत सांगतो याचा परिणाम काय झाला, जास्त बोलत नाही ना, नाही बोलू का. तर निर्मलाताई देशपांडे जेव्हा पाकिस्तानमध्ये 3 वेळा गेल्या, त्यांनी पदयात्रा काढली, आणि कधी जनरल मुशर्रफ असताना, आणि मला गमत सांगतो प्रचंड गर्दीने लोक शांतते करतात की त्याही लोकांना वाटतं युद्ध होऊ नये, आपल्याला वाटतं जगातल्या कुणालाही वाटतं युद्ध होऊ नये. आता हे युक्रेन आणि रशिया अकारणच माणसं मरत आहेत ना. किती चाललंय की इराण किंवा इस्रायल किंवा गाझा, जे काही चाललंय ते, या युद्धातून काही निष्पन्न होत नाही, काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून मानवाचा संहार हा तुम्ही किती काळ करत राहणार, म्हणून त्यांनी काय केलं, पदयात्रा काढली शांततेकरता, आणि खूप रिस्पॉन्स मिळाला मला सांगतो. आणि तिथं 13 वर्ष निर्मलाताई ह्या पायी चालल्या विनोबांच्या बरोबर भूतान यज्ञामध्ये, फार ग्रेट विदुषी. आणि त्याने तिथं सभा केली, भाषण झालं, आणि भाषण संपल्यानंतर त्या म्हणाल्या जय जगत. तुम्हाला आश्चर्य वाटतं, डॉन नावाचं जे पाकिस्तानचं जगविख्यात वर्तमानपत्र आहे, आणि त्यांनी 8 कॉलम हेडिंग दिलं, द व्हेटेरियन गांधीयन मिस निर्मला देशपांडे प्रे फॉर दी वर्ल्ड व्हिक्टरी, असं शीर्षक होतं. जगाच्या विजयाची प्रार्थना करणारी गांधींची अनुयायी निर्मला देशपांडे यांचं भाषण, असं त्या डॉन मध्ये आलं. म्हणजे मला सांगतो कसा परिणाम होतो. ठीक आहे. मग निर्मलाताई देशपांडेंचं जेव्हा निधन झालं, त्या जपानला गेल्या, त्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी पदयात्रा केल्या, पंजाबमध्ये गेल्या दहशतवादाच्या विरुद्ध, म्हणजे त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याकरता. त्यांचं निधन झालं, पाकिस्तानातून 350 लोक आले अंत्यविधीला निर्मलाताई देशपांडेंच्या. काय गांधीयन थॉटचा काय परिणाम होतो. आणि त्यांच्या अस्थी घेऊन गेल्या तिथे, अस्थी घेऊन, आणि तिथल्या डोंगरांच्यावर नदीमध्ये त्यांच्या अस्थी विसर्जन केल्या पाकिस्तान मधल्या लोकांनी. मला काय सांगायचं की मी हे कोणाच्या देशाचे गोडवे जात नाही. गांधींचं तत्वज्ञान हे केवळ भारताला नव्हे, केवळ पाकिस्तानला नव्हे, केवळ इस्रायलला नव्हे, केवळ अमेरिकेला नव्हे, केवळ चायनाला नव्हे, सर्वांनाच योग्य आहे. आणि ते सर्व पण तरीही आज आपल्या देशात अशी परिस्थिती आहे की गांधींच्या विचारांना प्रति आव्हान दिलं जातं. गांधींच्या विचारांना आव्हान असं म्हणत नाही, तो केविलवाना प्रयत्न आहे. केविलवाना कसं मी सांगतो की शेवटी तुम्ही एवढं करून नथुराम तुमचा आहे, म्हणजे नथुरामचा फार तुम्ही फार उदू करता. पण मोदी गांधींच्या पैकी एक तर घ्यायला सुरुवात केली त्यांनी, स्वच्छता, गांधींचा फोटो लावून. हा काळाने घेतलेला सोडच आहे. शेवटी सारखा म्हणजे गांधींच्या बरोबर सारखा आपलाच सारखा, म्हणजे आपला फोटो लावला, इतकं म्हणजे तुम्हाला केविलवानी परिस्थिती तुम्हाला करून. आणि आता मोहन भागवतांनी बरोबर जाहीर केले, उद्या ते 2 तास का 3 तास त्या गांधींच्या पुतळ्याच्या पायथ्याला बसणार आहे. अरे म्हणजे हा काळाने तुमच्यावर सूड ओढलेला आहे असं मी म्हणतो. तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला सोडताच येत नाही. गांधींना सोडता येणार नाही तुम्हाला, कधी सोड. मला सांगा, युनो म्हणजे जगातल्या सर्व राष्ट्रांची सर्वोच्च शिखर परिषद, त्यांनी त्यांचा जन्मदिन हा जागतिक अहिंसा दिन म्हणून एकमुखाने साजरा करावा असा निर्णय घेतला. याच्यापेक्षा आणखी काय म्हणजे मला गांधींच्या फिलॉसॉफीचं असं वाटतं मला. त्यामुळे इथे काय होऊ द्या, इथे काय हे लोक
मी सांगतो तुम्हाला या लोकांची एवढी कीव येते संघाच्या म्हणजे लोकांची, की शेवटी तुम्हाला सगळं करून तिथंच यावं लागतं ना. काही झालं तरी गांधींचं नाव घेतल्याशिवाय जगात, मोदी आता सन्माननीय पंतप्रधान देशात जगात कुठे गेले, अमेरिकेत गेले, तरी प्रथम नाव गांधींचं. आता तुम्ही नाही घेतलं तरी त्या ठिकाणचा अध्यक्ष घेतो, गांधींचं घेतो आणि नेहरूंचं घेतो. तर तुम्हाला गांधींचं आणि बुद्धाचं नाव घ्यावंच लागतं. गांधींच्या नावाशिवाय तुमचं भाषण परदेशामध्ये सुरूच होऊ शकत नाही. पण तरी त्यांच्या नावाने तिरस्कार व्यक्त केला जातो. काय नेमकं ह्यामागे काही राजकारण नाही, आहे? द्वेष आहे की तो व्यक्तिद्वेषाची परिसीमा यातल्या काही लोकांनी घातलेली आहे. व्यक्तिद्वेषाची परिसीमा यांच्यातल्या काही लोकांनी, आणि किती सुराची भावना तुमची असावी मला काही कळत नाही. पाकिस्तानच्या निर्मितीचा ह्याचा त्याचा कुठलाही दोष गांधी नेहरूंच्यावर द्यायचा. एकच सांगतो तुम्हाला मी, शेषराव मोरे, आता ते म्हातारे झाले आहेत पुण्यामध्ये, होते, मी त्याला भेटायचो. दलित समाजातले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असलेले प्रोफेसर, पण कट्टर सावरकरवादी, कट्टर एकदम सावरकरवादी. त्यांनी सावरकरांच्यावर प्रचंड पुस्तकं लिहिली. त्यांच्यावरती कुणीच लिहिली नाही, हे सगळे बोगस आहे सगळे. आता जे सावरकर भक्त दाखवतात ना, त्यांनी प्रचंड पुस्तकं लिहिली. आणि अगदी अलीकडे 10 ते 12 वर्षापूर्वी त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं, गांधी, नेहरू, सावरकर आणि पाकिस्तान अशा आशयावर. त्यात त्यांनी चक्क लिहिले की गांधी नेहरूंचा पाकिस्तान निर्मितीमध्ये काडीचाही दोष नाही. ती कालाची ती परिस्थिती होती आणि ते झालं. पुढे ते असं म्हणतायत, फार महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो मी, शेवटी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतातून पाकिस्तान झालं यांच्यामुळे. हिंसा वाढल्यामुळेच गांधींनी त्याला सांगतो मी. त्यात त्यांनी पुढे काय म्हटलंय, शेषराव मोरेंनी बरं का आकडेवारी फार सुंदर दिली की आज पाकिस्तानची, म्हणजे आता पूर्व पाकिस्तान पश्चिम होता, आता बांगलादेश पाकिस्तानची लोकसंख्या किती असं त्यांनी हिशोब दिलाय. त्यावेळी बरं का 12 वर्षापूर्वी बांगलादेशची लोकसंख्या किती, त्यात मुस्लिम किती. म्हणजे आता मुस्लिम बी तिथं नव्यानं त्याच्या जवळजवळ फक्त बांगलादेशमध्ये 1 कोटीपर्यंत हिंदू होते, 1.5 कोटीपर्यंत, आताही असतील कदाचित. पाकिस्तानमध्ये एकूण संख्या किती, हिंदूंचं पर्सेंटेज किती, आणि उरलेले बुद्ध, शीख, पारशी, मुस्लिम त्यांचं किती. त्यामध्ये उरलेल्या अल्पसंख्याकांच्या मध्ये मुस्लिम सर्वात जास्त, ती काही लोकसंख्या आपल्या भारतातली. अशी म्हणून त्यांनी त्यावेळी हिशोब केला होता, अखंड भारतामध्ये 58 कोटीच्या पुढे किंवा 60 मुस्लिम असतील असं त्यांनी म्हटलं शेषराव मोरेंनी. ते सावरकरवादी आहेत. तर ते असं म्हणतात की आजच्या भारतामध्ये मुस्लिमांच्या बरोबर तुमचा संघर्ष चालू आहे, तर अखंड भारतात काय होईल असं शेषराव मोरे म्हणतो ना. हे मुद्दाम मी म्हणतो, शेषराव मोरे सावरकरांचे भक्त हे म्हणतायत. हे बाकीचे सावरकरांचे बोगस भक्त आहेत, त्यांनी ते वाचावं असं माझं मत आहे. म्हणजे गांधींच्यावर टीका करण्यापूर्वी गांधी कळालाच नाही. तिथल्या हिंदू या शब्दावरनं मी गोडबोलेंकडे येतोय की गोडबोले मला हे सांगा की ओबीसी जे आहेत, ओबीसी जे मुस्लिम पक्षाचे नेते आहेत, त्यांचे बंधूंनी काहीतरी वक्तव्य केलं होतं की अर्धा तास मला फक्त पोलीस काढा, किंवा त्यांनी हिंदूंविषयी असं काहीतरी वक्तव्य केलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? नाही, ओवेसी म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे सगळ्यांची जर विश्लेषण ऐकली किंवा तिची इंडिकेशन काही काही लोकांनी दिली ती जर ऐकली, तर त्या बहुतेक लोकांचं म्हणणं आहे ओवेसी आणि त्यांचे पक्ष आणि त्यांची संघटना हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक असल्यासारखेच ते आहेत. पण ते जर बोलतात तर भाजपच्या विरोधात. त्यांना ती गरज आहे, काळाची गरज आहे. आम्ही त्यांच्या विरोधात आहे असं दाखवलं तर पाहिजे. पण त्यांचे उमेदवार अशा ठिकाणी दिले जातात जी यादी वर्ण भाजपकडून येते, त्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार दिले जातात, अशी वदंत आहे. त्यामुळे ते त्यांच्या हस्तक असल्यासारखं. आणि मुळात या देशामध्ये हिंदू मुसलमान वाद ज्वलंत ठेवणं, तो पेटवत ठेवणं हे काळाची गरज त्यांच्यासाठी पण आहे. त्यामुळं ते असे हस्तक त्यांना उपयोगी पडतात. आता महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. गांधींची सगळी उदाहरणं, त्यांची तत्व आणि त्यांचा सगळा मागचा संदर्भ दादानी सांगितला. यात दादा फक्त एकच उदाहरण देतो, गांधी आज आपल्या भारतासाठी सुद्धा किती उपयुक्त आहेत आणि गांधी आपल्यासाठी किती चलनी नाणं आहे याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, फार महत्वाचं आहे ते. भारत अमेरिका यांच्यात जेव्हा अणु करार झाला आणि अणु कराराद्वारे आपल्याला अण्वस्त्र सामग्री अमेरिकेकडनं आपल्याला मिळणार होती, पण भारताने सीटीबीटी आणि एनपीटी या 2 करारावर सही केलेली नाही. जेव्हा अमेरिकेनं आपल्याशी अणु करार करायचं ठरवलं त्यावेळेला जगातले सगळे देश अमेरिकेवर धावून गेले आणि ते असं म्हणाले
की भारताने सीटीबीटीवर सही केलेली नाही, एनपीटीवर सही केलेली नाही, तरी तुम्ही त्यांच्याशी अणु करार करता, तुम्ही त्यांना अणुसामुग्री देता, हे कशासाठी? तर हे सीटीबीटी अशासाठी आहे आणि एनपीटी अशासाठी आहे. सीटीबीटी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटी, म्हणजे अण्वस्त्र चाचण्या करायच्या नाही, अण्वस्त्र प्रसार करायचा नाही, असं ज्याला मान्य असेल त्याच देशाला अणु सामग्री द्यायची. कारण शेवटी हे शांततेसाठी अणुचा उपयोग जसा होऊ शकतो तसा विध्वंसासाठी सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बेजबाबदारपणा इथं कुठल्याही देशाने करून चालणार नाही. त्यांना लिगली बाइंड करण्यासाठी हे 2 ट्रीटी सह्या करण्याची गरज होती. भारताने धोरणाचा भाग म्हणून या दोन्ही ट्रीटीवर सही केलेली नाही. जेव्हा ओबामा पुढे हा प्रश्न केला, भारताने सहीच नाही केली, तुम्ही देता कशासाठी अण्वस्त्र त्यांना, तेव्हा ओबामा एकच वाक्य ओबामाने उच्चारलं, त्या सगळ्यांच्या बहुतेकांच्या स्मरणात आहे. ओबामा असं म्हणाले की भारत हा गांधींचा देश आहे, हा बुद्धांचा देश आहे, आणि अशा तत्वावर चालणारा देश अण्वस्त्र सामग्रीचा गैरवापर करेल किंवा त्या बेजबाबदारपणाने ते कुठेतरी अणुबॉम्ब तयार करेल अशी शक्यता संभवतच नाही. त्यामुळे भारताने जरी सीटीबीटीवर सही केली नाही, एनपीटीवर सही केली नाही, तर मी भारताशी अण्वस्त्र करणार. गांधींचा विश्वास. एवढं म्हणजे गांधींचं नाणं आजही आपल्याला कसं चलनात सारखं उपयोगी ठरतं, त्याचं हे उदाहरण. क्या बात. आता ह्या आसरांवरून मी येतो की आत्ताच दादांनी सांगितलं की आसरांचं पूजन आणि दसरा आणि आता गांधी जयंती एकत्र झाली. आपण आता राम मंदिरही उभारलेलं आहे. आता राम मंदिर उभारले, उद्या दसरा आहे, आता रावणाचा अंत ठरलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं आपला देश कुठल्या दिशेने आपण जातो आहे, की आता खरंच आपल्याकडे रामराज्य येईल का, रामराज्य आपल्याकडे आता अवतरणार का, हाही लोकांच्या पुढे प्रश्न आहे. मग तुम्हाला काय वाटतं की रामराज्य आता आपलं साकारू शकतो आपण? रामराज्य म्हणजे काय? राम म्हणजे काय? मर्यादा पुरुषोत्तम. रामाचं वर्णन कसं केलंय? मर्यादा पुरुषोत्तम राम, पुराण पुरुषोत्तम, आदर्श, म्हणजे ही सगळी विशेषणं रामाच्या भोवती लावलेली आहेत. म्हणजे रामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो आहे. म्हणून कसं आहे, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गांधीचं वर्णन केलंय, फार सुंदर केलंय. त्यांच्या हातामध्ये एक भगवद्गीता असायची, पण ते रामधून करायचे. म्हणजे त्यांची सामुदायिक प्रार्थनेमध्ये सुरुवात जी व्हायची ती रामधून त्यातनं व्हायची. आणि मग त्यातून त्यांनी काय केलं की राम जरी त्यांच्या तोंडात असला तरी कृष्णाचं कर्तृत्व गांधींनी दाखवलं, असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे. संघटन कौशल्य सर्व आहे त्यामध्ये. आणि म्हणून अशा अर्थानं रामाचं मंदिर उभं राहणं, मला एकच कळत नाही की ज्या माणसाने शेवटचा श्वास सोडताना गांधींनी राम हा शब्द उच्चारला, त्यांनी गांधींच्यावर किंवा काँग्रेसवर किंवा कोणावरही राम मंदिराच्या बाबतीमध्ये उदाहरण देणं हे तितकंच योग्य नाही. मी तर आता एकच सांगेन की शबरीची उष्टी बोरं खाणारा राम, आपल्या पुढे अनेक राम आहे, रामायण खूप मोठी आहे. शबरी कोण होती? जंगलातली आदिवासी बाई होती. पण माझ्या रामाला उष्टी बोरं आंबट का जाता कामा नये म्हणून ती उष्टी बोरं खाल्ली. त्या शबरीचं तुम्ही कौतुक करता. मग मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत, त्यांना तुम्ही त्यांचं उद्घाटनाला बोलवत नाही, राष्ट्रपती पदावर असलेलं का नाही बोलवलं हा प्रश्न आहे. भूमिपूजनाला तुम्ही कोविंदला बोलवलं नाही, का नाही बोलवलं? रामाचा तुम्हाला आदर्श ठेवायचा ना, का नाही बोलवलं? राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च, म्हणजे घटनात्मक दृष्ट्या सर्वोच्च पद, रामाचं मंदिराचं उद्घाटन करताय आणि मुर्मू राष्ट्रपती भवनात बसलेले आहेत. आणि मुर्मूंचं जेव्हा आम्ही अमुक राष्ट्रपती केल्या म्हणतात, तेव्हा शबरीची उष्टी बोरं खाल्लेला राम हा त्यांना बहुतेक दिसला नाही, मला वाटतं, असं मला या ठिकाणी म्हणायचं. हा म्हणजे माझ्या मनात मी तुम्हाला आता काय बरं का, बारीक बारीक गोष्टी आहेत. आपले गोविंदगिरी काय, त्यांनी ती पूजा केल्यानंतर तीर्थ हे हातामध्ये घ्यायचं असतं, घ्यायचं आणि डोळ्याला लावायचं, ही पद्धत आहे आपली. तर ते अशा हात त्यांनी केलंच नाही. सन्माननीय पंतप्रधानांनी मुझे पिलाव म्हणले, ते पिलाव म्हणल्यानंतर तो चमचा त्याने तोंडात घातला. ते कुठल्याही शास्त्रात बसत नाही. बरं, 2दा तीर्थ द्यायचं असतं, तोच चमचा पुन्हा बुडवला आणि उष्टा त्यात टाकला आणि पुन्हा तोच उष्टा चमचा त्या तीर्थामध्ये ठेवला आणि ते तीर्थ लोकांच्या करता ठेवलं. अहो, कशाचा राम तुम्हाला कळाला? म्हणजे मला तुम्ही बघा ती क्लिप काढा त्यावेळी. राम ह्यांना कळलेलंच नाही. हा राम हा फक्त त्यांनी निवडणुकी करतात
आणि भावनात्मक अशा दृष्टीने केलेला आहे. राम फक्त गांधींना काढा. आपण गांधी विचार जे जगात पसरलेत सगळीकडे, परंतु आपल्याकडे काय झालं की गांधी विचारावर चालणारी काँग्रेस थोडीशी मागे पडली. गांधी विचारावर चालणारी काँग्रेस मागे पडली आणि आता गांधींना विचारांना आव्हान देणारे पक्ष पुढे पुढे येऊ लागले. आणीबाणीवर भरपूर टीका होती. तर नेमकं तुमचं काय मत आहे त्या संदर्भात की का काँग्रेस मागे पडली, का गांधी विचार मागे पडतोय, का आणीबाणीवर टीका होती, का आणीबाणी चांगले सामान्य लोकांचे प्रश्न नव्हते का, सामान्य लोकांच्या हिताचं काही नव्हतं का, आणीबाणीत नेमकं नुकसान कोणाचं झालं? पहिल्यांदा मी थोडंसं सांगतो की काँग्रेस गांधींचा विचार प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचू शका. अलीकडची काँग्रेस, पूर्वी तर त्यांच्या तत्वाने चालायची. जे 2-3 बेसिक गोष्टी आहेत ना, ते त्यांनी नीट क्लिअर केल्या पाहिजे असं माझं मत आहे. उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षता. 24 तास आपला काँग्रेसचा नेता सकाळी उठले की धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी तडजोड केली जाणार नाही. जे वर्तमानपत्र सकाळी उठून सामान्य माणसावर काय धर्मनिरपेक्षता, आमचं आता डेपुढे पडलंय, हे रोज उठून हे गायब जीवना मरणाचा प्रश्न करतायत. पण धर्मनिरपेक्षता या देशासाठी किती आवश्यक आहे ही सोप्या भाषेत समजून सांगण्याची जी जबाबदारी काँग्रेस नेत्यांवर आहे ती त्यांनी पार पाडलेली नाही. त्यामुळं धर्मनिरपेक्षता शब्द सतत ऐकून आणि भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने तो सतत बदनाम करून तो हिंदू विरोधी आहे असं नीट लोकांच्या मनात पटवून देऊन त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण केलाय. त्यामुळं तो गांधींचा विचार त्याच्याशी जो संलग्न आहे तो असा मागं पडत गेला. तर ते विचार नीट सांगितले, नीट धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या विरोधात नाही, धर्मनिरपेक्षता किंबहुना कुठल्याच धर्माच्या विरोधात नाही, आपण सगळ्यांनी एकत्र एक देश म्हणून राहू ही ती संकल्पना आहे. ती लोकांना नीट समजून सांगण्यात काँग्रेसवाले आजही कमी पडतायत. आणि काँग्रेसवाल्यांचा आणखीन एक थोडंसं ड्रॉबॅक असं मला वाटतं, स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास ते फार दोषात सांगतात. ते गवालिया टँकला ते अरुणा असफ अली कसा गेल्या वगैरे या सगळ्या स्टोऱ्या सांगतात. इथपर्यंत ठीक आहे, ओके, ते आहे ते महत्वाचं. पण काँग्रेसनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या उभारणीत जे भरीव योगदान दिले, अभूतपूर्व योगदान दिले ना, त्याचं तुम्ही जनतेपुढे नीट मांडणी केलीच नाही कुठल्याच काँग्रेसवाल्यांनी. त्यामुळं काँग्रेसला गांधींचा विचार किंवा काँग्रेसचा एकूणच विचार हा थोडा मागे होत गेला आणि त्याच्या उलट पलीकडे भारतीय जनता पक्ष आणि संघवाले यांना सतत बदनाम करत गेले. त्यांना प्रभावीपणे टोकदार उत्तर त्या वेळी देणं जे गरजेचं होतं ते देण्यात काँग्रेसवाले कचरले म्हणा किंवा कमी पडले म्हणा किंवा त्यांनी त्याला वेळ समजून दुर्लक्षित केलं म्हणा, त्यांचा विचार प्रबळ होत गेला आणि हा जो खरा विचार आहे तो मागं होत गेला. त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली असं माझं मत आहे. तुम्ही कसं आहे, महात्मा गांधींनी आता निधर्मी सेक्युलरिझम याचा शब्द, याचा अर्थ उलट रिलिजन याचा अर्थ धर्म असा सुरुवातीला नाहीये आपल्या डिक्शनरीमध्ये. तर ठीक आहे, आता त्याच्यावर आपण शब्दछल करण्यात काय अर्थ नाही. पण सेक्युलरिझम हा शब्द काही अंशी जरा युरोपात दुसरा महायुद्धानंतर म्हणून तो त्यावेळी सुरुवातीला घातला गेलेला नव्हता. गांधींचं म्हणणं काय होतं, धर्मनिरपेक्ष निधर्मी हे शब्द गांधींनी कधी वापरले नाही. सर्व धर्म आदरभाव काय आहे, शब्द देखील कोणते वापरावेत. अनेक पक्षांचे, काँग्रेसच काय अनेक पक्षांचे पुढारी जेव्हा धार्मिक ऐक्याच्या किंवा समतेच्या भूमिका मांडतात तेव्हा कोणतेही शब्द वापरतात आणि काय म्हणजे लोकांना त्याचं काय वाटत नाही, माध्यमांना काय वाटत नाही. सर्व धर्म आदरभाव. तुम्हाला एक सांगतो, गोलमेज परिषदेला जेव्हा गांधी लंडनला गेले तेव्हा एका पत्रकाराने विचारलं की गांधी तुम्ही तर म्हणता सर्व धर्म समान आहेत आणि सर्व धर्मांच्या बद्दल तुम्हाला म्हणजे धर्म एक पद्धतीने तुम्ही बघता, तरी तुम्ही असं का म्हणता की मी सनातन आहे हिंदू, याचा मला अभिमान आहे असं गांधी म्हणायचे. म्हणून त्या पत्रकाराने विचारलं असं काय म्हणता, तर ते मिश्किलपणे हसले. ते म्हणले की आता मी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये म्हणून आईचं उदाहरण देतो, नाही तर मी वेगळं उदाहरण दिलं असतं. म्हणाले काय म्हणाले की माझी आई आहे, माझी आई काळी आहे का गोरी आहे का काही फार कुरूप आहे का देखणी का साधी काय, पण ती माझी आई आहे. माझी आई मला अभिमान आहे आणि ती मला सर्वांपेक्षा श्रेष्ठ वाटते बरं का. पण हे मानत असताना माझ्या शेजारी जो माझा मित्र आहे तो कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा असू द्या, त्याला त्याची आई प्रिय आहे, त्याला त्याची आई सर्वात जगात श्रेष्ठ वाटते. त्याच्या पलीकडे आणखीन एक माझा मित्र आहे, तो कोण आहे कुठला आहे त्याची भाषा आहे मला माहित नाही, तर त्याला त्याची आई श्रेष्ठ वाटते. प्रत्येकाला आपापली आई श्रेष्ठ वाटते, तशी माझी आई मला श्रेष्ठ वाटते. म्हणून मी म्हणतो मला अभिमान आहे. पण माझ्या मित्राच्या आईबद्दल, त्या पलीकडच्या मित्राच्या आईबद्दल तितकाच आदर माझ्या माते इतकाच आहे, असा त्याचा अर्थ आहे सर्व धर्म आदरभावाचा.
हा गांधींनी लंडनमध्ये सांगितला होता गोलमेज परिषदेच्या वेळी. किती सोपा साधा आहे हे सांगण्यामध्ये. हे म्हणतात ते बरोबर आहे की आपण या शब्दछलामध्ये आणि शब्दाचं विवरण करण्यामध्ये किंवा त्याचं रसग्रहण अनुकरण जे असेल विवेचन ते करण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि गैरसमज कोणत्याही शब्दांचा, म्हणजे शेवटी बाळासाहेब भारते नेहमी म्हणायचे, गांधींनी आम्हाला काय सांगितलं, शब्दाचा अर्थ, त्या अर्थाचा मथित अर्थ, मथित अर्थाचा गर्भित अर्थ आणि गर्भित अर्थाचा अन्वय अर्थ. आपण अर्थाकडे मागे लावलं, अर्थाचा पुढे आहे ना, अर्थाचे अनेक पुढे प्रवाह आहेत, ते समजून घेतले पाहिजेत. ते समजून न घेतल्यामुळे या देशामध्ये पुढचा मग आरोप कोण करतं गांधींच्यावर? म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात होते, त्यांचे दुसरे सहकारी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात होते. सिंध प्रांतामध्ये हे मुस्लिम लीग बरोबर मंत्रिमंडळात असताना पाकिस्तान निर्मितीचा ठराव विधिमंडळात तिथं पास झाला, मुखर्जी गप्प बसले, का नाही बोलले तिथं? आता अशा लोकांच्या अनुयायांनी गांधींच्यावरून काँग्रेसवर असा आरोप करायचा की मुस्लिमांचा अनुनय करतात किंवा धार्मिक हिंदू धर्माला उमेल लेखतात, असं म्हणणं म्हणजे विनोदाची परिसीमा झाली या RSS किंवा जनसंघ किंवा आत्ताचा भारतीय जनता पक्ष किंवा त्यावेळेचा हिंदू महासभावादी. काय माणसं आहे ती? मला तेच काही कळत नाहीये. बरं, आणीबाणी पण एक कारण होतं का काँग्रेस मागे? आता मी तुम्हाला सांगतो आणीबाणीचं काय सांगितलं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला भारतीय घटना दिली त्यामध्ये कोणत्या परिस्थितीवर कधी आणीबाणी करावी हेही त्यामध्ये आहे, हेही त्यामध्ये आलेले आहे. तर त्याचं काही समर्थन मी करत नाहीये. पण परिस्थिती काय होती त्यावेळची? परिस्थिती काय होती म्हणजे इंदिराजींना गुंगी गुडिया त्यांना मारण्याचा प्रयत्न, कॉन्स्पिरसी जागतिक हे त्याच्या पेपरला आलेलं आहे. आणि त्याच वेळी दुष्काळ पडलेला आहे 73 साली, म्हणजे 75च्या अगोदर कडाक्याचा दुष्काळ आहे. त्यावेळी अन्नधान्य निघालेली गाडी शेतकऱ्यांच्या, उपाशी शेतकऱ्यांना, ती जॉर्ज फर्नांडिसने अडवली आणि बडोदा डायनामाइट केस त्यामध्ये झालेली आहे. म्हणजे तुम्ही उपाशी शेतकऱ्यांना अन्नही पोहोचू देत नाही, सैन्याला आणि पोलिसांना बंड करू नका, आदेश मानू नका, अशा प्रकारचे आदेश तुम्ही त्यावेळी म्हणजे लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण अराजकता म्हणजे त्यानंतर साधूंचं बंड, पोलिसांचं बंड, अशा अनेक गोष्टी अगोदर घडून गेलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याची टंचाई आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जनावरं आणि माणूस दुष्काळामध्ये 73चा दुष्काळ इतका भयानक होता आणि 71चं युद्ध झालेलं होतं, आपला आर्थिक खर्च झालेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही इंदिराजींना किंवा इंदिराजींना म्हणण्यापेक्षा सरकारलाच अराजकतेच्या वातावरणात अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ती आणीबाणी केली. तरी सुद्धा आणीबाणीचं नंतर कुणीही समर्थन केलेलं नाही. एवढंच काय, स्वतः इंदिराजींनी सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करते, सर्वांनी सांगितलेले. यापेक्षा तुम्हाला सांगतो, साहित्य संमेलनात तिथे 1980ला उभा भावे अध्यक्ष होते आणि जयप्रकाश नारायणांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला. दुसरं लोकशाही त्यांनी जिवंत ठेवली. मग नरार कुरुंदकर तिथे उपस्थित होते. ते म्हणले इंदिरा गांधीच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव करा. ते म्हणले असं कसं, त्यांनी आणीबाणी आणली. हो ना, पण आणीबाणी मागे घेतली, त्या निवडणुकीला सामोरं गेल्या, पराभव मान्य केला आणि पुन्हा 80ला ते निवडून आल्या. मग दोघांचं अभिनंदन करा म्हणले. इंदिरा गांधी जर लोकशाहीवादी नसत्या तर आणीबाणी मागे घेऊन निवडणुकीला सामोरच गेल्या नसत्या. तो प्रस्ताव बासनाच पडला, हे तुम्हाला आता मी सांगतो. नियोजन आणि मिसा या दोन गोष्टीमुळे मिसा कदाचित त्याबद्दल काही म्हणजे वादविवाद होऊ शकते, काही होऊ शकते. ह्याच्यात एक थोडं सांगतो की जी आणीबाणी होती ते म्हणले की सगळ्यांनी त्याचा निषेध केला, खुद्द इंदिरा गांधींनी निषेध केला. पण ती आणीबाणी घटनेमध्ये असलेल्या तरतुदीचा वापर करून राज्य गेलेली घटनात्मक ती कृती होती. आणि आज ते गेली 12 वर्ष चाललेलं आहे. ते कुठल्याही घटनेच्या कन्सेप्टमध्ये नसलेली सतत अघोषित आणीबाणी 12 वर्ष चालू आहे. त्यानंतर लडाख बघा तुम्ही, वांगचुकला अख्खं जग मानतंय, जगभरातल्या संस्थांचे त्याला पुरस्कार मिळाले. इव्हन भारत, आणि तो भारतासाठी लढणारा मनुष्य त्याला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करता, हे काय? त्याचे वडील सुद्धा, हो त्याचे वडील सुद्धा म्हणजे भारताच्या बरोबर राहिले. तुम्ही ज्याप्रमाणे मणिपूरच्या एका जमातीला भारताच्या विरुद्ध जणू काही भडकवण्याचा प्रयत्न केला, तसंच तुम्ही लडाखमध्ये केलाय. पण आणीबाणीपेक्षा भयंकर. आता बघा, आसामातले सगळे आदिवासी रस्त्यावर आहेत, उत्तराखंड मधले सगळे विद्यार्थी रस्त्यावर आहेत, काश्मीरमध्ये तर आम आदमी पक्षाच्या एका आमदाराला अटक केली तर अख्खा काश्मीर खोरा रस्त्यावर उतरलं. आता लडाखचे लोक रस्त्यावर उतरले. काय संपूर्ण ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का नाही? काही नाही लक्ष. फक्त सत्ता टिकवणे ह्याच्यावर जर तुम्ही समाधानी होणार असाल तर ती सत्ता त्यांना लखलाप. पण देशाचं स्थिती काय आज आणि भवितव्य काय फार सुरक्षित नाही, हे मात्र गॅरंटेड या ठिकाणी सांगा. तेच